इथे मी 1 किलो प्रमाणात कोळंबी व्यवस्थित अशी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि या कोळंबीमध्ये 1 चमचा हळद मिक्स करून घ्यायचा आहे। ज्यावेळी आपण 1 किलो कोळंबी घेतो त्यावेळी आपण याला साफ केल्यानंतर आपल्याला फक्त अर्धा किलो कोळंबी मिळते, त्यामुळे आपण वजनी प्रमाणात घेताना 1 किलो कोळंबी घेऊन अर्धा किलो त्याची वापरू शकतो। अशा पद्धतीनेच घेऊ शकतो। त्यासोबत 1 चमचा आले लसूण पेस्ट आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। तुम्ही इथं पाहत असाल आले लसूण पेस्ट मिक्स केल्यानंतर थोडंसं मीठ सुद्धा ऍड करून घ्यायचं आहे। अगदी अर्धा चमचा इथं मीठ ऍड करून घेतलेला आहे। मिठाचे प्रमाण आपण नंतर आणखीन यूज करून घेणार आहोत, त्यामुळे इथं घेताना थोडंसं मीठ ऍड करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण 1 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। आता इथं कुकरच्या भांड्यामध्ये मी 4 ते 5 चमचे तेल ऍड करून घेणार आहे। तेल ऍड करून झाल्यानंतर तेल छान तापल्यानंतर याच्यामध्ये आपण खडे मसाले ऍड करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथं पाहत असाल, तुम्ही जर ही रेसिपी पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। तेल छान तापल्यानंतर काही तमालपत्री पानं, त्यासोबत काळी वेलची म्हणजेच मसाला वेलची, लवंग, चक्री फूल, दालचिनी आणि मिरे इथे आपण ऍड करून घेतलेले आहेत। हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असे तेलावरती परतून घ्यायचे आहे। तुम्ही इथं पाहत असाल आज आपण बनवणार आहोत कोळंबीचा पुलाव। त्यासाठी इथं मी मोठे 3 कांदे लांबट आकाराचे असे चिरून घेतलेले आहेत। कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आणि छान असा कांदा हा क्रिस्पी तळून घेतल्यासारखाच या तेलावरती परतून घ्यायचा आहे। तुम्ही इथं पाहत असाल आणि कांदा टाकल्यानंतर थोडंसं किंचितचं मीठ सुद्धा आपण टाकून घेतलेलं आहे या मिश्रणात, म्हणजेच कांदा आपला मऊ पडण्यास मदत होते। कांदा एकसारखा व्यवस्थित असा 5 ते 6 मिनिट गॅसच्या मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे आणि कांदा असा क्रिस्पी झाला की मग आपण बाकीचे इन्ग्रेडियंट ऍड करून घेणार आहोत। म्हणजेच आपण ज्या पद्धतीने बिर्याणीसाठी कांदा तळतो त्याच पद्धतीने इथं तांबूस रंगाचा क्रिस्पी असा कांदा हा बनवून घ्यायचा आहे। आता आपण हिरव्या मिरच्या याच्यात 3 ते 4 अशा मधून चीर देऊन ऍड करून घेतलेल्या आहेत। सोबत परत आणि इथं 1 चमचा आले लसूण पेस्ट मी ऍड करून घेतलेली आहे। तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण तेलावरती परत एकदा परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपण। मिश्रण परतून झाल्यानंतर आपण आता बाकीचे इन्ग्रेडियंट या मिश्रणामध्ये ऍड करून घेणार आहोत। तेलावरती हे मिश्रण 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। छान लसूण सुद्धा तेलावरती परतला पाहिजे या हेतूने। आता आपण या मिश्रणामध्ये 1 चमचा पुलावाचा मसाला जो आहे आपला रेडीमेड मार्केटमध्ये मिळतो तो 1 चमचा मसाला इथे ऍड करून घेतलेला आहे। 1 चमचा धने जिरे पावडर सुद्धा आपण इथे ऍड करून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहत असाल मसाला सुद्धा व्यवस्थित असा तेलावरती परतून घ्यायचा आहे आणि धने जिरे पावडर 1 चमचा ऍड करून घेतल्यानंतर आता आपण इथे कोळंबी जी होती आपली ती आपण ऍड करून घेणार आहोत। कोळंबी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। कोळंबी छान अशी तेलावर 1 ते 2 मिनिट परतून घ्यायची आहे। कोळंबी परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद सुद्धा आपण इथे मिक्स करून घेतलेली आहे। तुम्ही इथे पाहत असाल अशा पद्धतीने खायला अत्यंत चविष्ट असा हा आपल्याला पुलाव तयार होणार आहे, कोळंबीचा पुलाव। इथे मी बासमती तांदूळ 2 वाट्या घेतलेले आहे, म्हणजेच 2 वाट्या मोठ्या घेतलेल्या होत्या। अर्धा किलो तांदूळ इथे मी अर्धा किलो कोळंबीसाठी वापरलेला आहे आणि हे तांदूळ मी 1 तास आधी धुवून स्वच्छ असे पाण्यात ठेवून दिलेले आणि नंतर पाणी नितळून हे तांदूळ आपण आता कोळंबीमध्ये मिक्स करून घेणार आहोत, म्हणजेच या मिश्रणात ऍड करून घ्यायचे आहेत। आणि काही पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर सुद्धा इथे बारीक चिरून आपण घेतलेली आहे। ते सुद्धा मिश्रण सर्व असं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे। मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित झाल्यानंतर गरम पाण्याचा वापर करून याला
3 ते 4 शिट्ट्यांमध्ये ही बिर्याणी पुलाव आपला शिजून तयार होतो। तुम्ही इथं पाहत असाल मिठाचा 2 वेळा आपण जास्त वापर केलेला आहे, त्यामुळे शेवट आपण थोडासा मिठाचा वापर करूनच हा पुलाव आपण बनवून घ्यायचा आहे। तुम्ही इथं पाहत असाल अत्यंत सुंदर असा तयार झालेला हा पुलाव आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला प्लीज सबस्क्राइब करा। मी परत एकदा सांगते, चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।